भोसले घराण्याचा ज्यावेळी उल्लेख होतो त्यावेळी थोडीफार माहिती आढळते ती फक्त बाबाजी भोसले यांच्यापासून पुढे. बाबाजी भोसले यांना दोन मुलं, मालोजी आणि विठोजी. बाबाजी भोसले यांचे दोन मुलं मालोजी आणि विठोजी भोसले हे निजामशाहीच्या आश्रयाने वेरूळ आणि घुष्णेश्वर भागात उदयास आले. मालोजी भोसले यांच्याकडे पुणे आणि सुपे भागाची जहागिरी होती. शहाजी व शरीफजी अशी मालोजीचे दोन मुलं. शरीफजी भोसले. मालोजींचा मुलगा शरीफजी भोसले यांच्या पत्नीचे नाव दुर्गाबाई. शरीफजी अहमदनगरला जी प्रसिद्ध भातवडीची लढाई झाली त्या युद्धादरम्यान ते मारल्या गेले. आता शहाजी भोसले. शहाजी राजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर सन 1594 ते 1664 असा कालखंड सांगता येतो. शहाजी राजांचा जन्म 18 मार्च 1594 आणि मृत्यू 13 जानेवारी 1664. शहाजी महाराज हे प्रथमतः निजामशाहीत आणि त्यानंतर पुढे आदिलशाहीत सरदार म्हणून नावारूपास आले. शहाजी महाराजांच्या 3 पत्नी होत्या, जिजाबाई, तुकाबाई आणि नरसाबाई. जिजाबाईंना 2 पुत्र होते, ज्येष्ठ पुत्र संभाजी आणि द्वितीय पुत्र शिवाजी महाराज. शहाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी तुकाबाई आणि शहाजी यांचा पुत्र होता व्यंकोजी उर्फ एकोजी राजे. शहाजी राजांच्या तिसऱ्या पत्नी नरसाबाई या होत्या आणि त्यांचा पुत्र होता संताजी. मित्रांनो, शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक. महाराजांनी विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध त्याचप्रमाणे मोगल आणि युरोपियन संघर्ष करत रायगडाला मराठा राजधानी स्थापित करून स्वतंत्र मराठा राज्य स्थापित केले. मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि पहिले छत्रपती होण्याचा बहुमान मिळवणारे छत्रपती शिवाजी महाराज. 1664ला महाराजांचा राज्याभिषेक झाला. जन्म 19 फेब्रुवारी 1627, मृत्यू 3 एप्रिल 1680. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई होत्या. संभाजी शहाजी भोसले. शहाजी राजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू होते. 1623 सालाचा त्यांचा जन्म. जिजाबाईने आपले चुलत दीर संभाजीराजे यांच्या नावावरून आपल्या ज्येष्ठ पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले. अफजल खानने दगाफटका केल्यामुळे संभाजी 1655 साली कर्नाटकातील कनकगिरीच्या लढाईत मारल्या गेले. एकोजी. शहाजीराजे आणि तुकाबाईचा मुलगा म्हणजे एकोजी उर्फ एकोजी राजे. मराठा साम्राज्याची स्थापना तामिळनाडूमधील तंजवर येथे करणारे एकोजी राजे या गोष्टीसाठी इतिहास ओळखला जातो. मराठ्यांचे कर्नाटकातील बँगलोर हे प्रमुख ठिकाण होते. परंतु पुढे शहाजीराजांचे निधन झाल्यानंतर एकोजी राजांनी साम्राज्याचे स्थलांतर केले आणि तामिळनाडूमधील तांजवर येथे साम्राज्य स्थापित केल्यामुळे मराठ्यांचे फार नुकसान झाल्याचे म्हटले जाते. आता संभाजी महाराज. संभाजी शिवाजी भोसले. छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र. छत्रपती शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला. तो 14 मे 1657ला. संभाजीराजे अवघ्या 2 वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाईचे निधन झाले. छत्रपती संभाजीराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई असे होते आणि त्या दोघांच्या पुत्रांचे नाव शाहू ठेवण्यात आले होते. संभाजीराजांना छावा आणि शंभूराजे म्हणून सुद्धा ओळखले जातं. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. 1679 साली शंभूराजांसोबत विश्वासघात झाला, त्यामुळे ते मोगलांच्या हाती लागले आणि 11 मार्च 1689ला त्यांची हत्या करण्यात आली. राजाराम महाराज सन 1670 ते सन 1700. छत्रपती राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र. त्यांच्या मातोश्री म्हणजे सोयराबाई. राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे ताराबाई, जानकीबाई आणि राजसबाई. ताराबाईचे पुत्र शिवाजी द्वितीय. औरंगजेबशी लढा देत असताना संभाजी महाराजांची हत्या झाल्यानंतर राजाराम महाराजांकडे छत्रपती पदाची सूत्रे आली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजाराम महाराजांनी संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव या विश्वासू सेनापतीच्या मदतीने राज्यकारभार सांभाळला.
राज्यकारभार हातात आल्यापासून मुघल राजाराम महाराजांच्या मार्गावर होते, परंतु राजाराम महाराजांनी मोगलांना गुंगारा देत आपल्या कुटुंबासोबत विश्वासू सैनिकांच्या बळावर पन्हाळा मार्गे जिंजी गाठली. राजाराम महाराजांचे निधन 1700 साली सिंहगडावर झाले. आता छत्रपती शिवाजी द्वितीय. राजाराम महाराज आणि राणी ताराबाई यांचा पुत्र म्हणजे शिवाजी दुसरे. राजाराम महाराजांच्या मृत्यूपश्चात ताराबाईंनी त्यांच्या या पुत्राला राज्याभिषेक केला आणि राज्यकारभाराची सूत्रे सांभाळली. राजाराम महाराज आणि ताराबाई यांचे पुत्र शिवाजी दुसरे यांना ताराबाईंनी छत्रपती घोषित केले आणि त्यांना कोल्हापूरची गादी प्रस्थापित करून त्यावर विराजमान केले. औरंगजेबला कडवी झुंज देत त्यांच्या मृत्यूपर्यंत ताराबाईंनी मराठ्यांचा वंश फडकवत ठेवला. भावंकीच्या वादात ताराबाईच्या आयुष्याचा बराच काळ कैदेत गेला. आता छत्रपती शाहू महाराज. संभाजी महाराज आणि येसूबाई यांचा पुत्र शाहू महाराज हे सातारा गादीचे संस्थापक म्हणून परिचित आहेत. शाहू महाराजांचा जन्म 18 मे 1682ला सातारा येथे आणि मृत्यू 15 डिसेंबर 1749चा. छत्रपती शाहू महाराज आई येसूबाई समेत लहानपणापासून औरंगजेबच्या कैदेत होते. राजाराम महाराजांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या पत्नी ताराबाईंनी राज्यकारभार हाती घेतला. औरंगजेबने ताराबाईंना शह देण्यासाठी शाहू महाराजांची सुटका केली. ताराबाई आणि शाहू यांच्यात युद्ध झाले आणि त्यानंतर तह झाला. तहात शाहू महाराजांच्या वाट्याला सातारा येथे राज्य स्थापन करण्याचे ठरले. शाहू महाराजांनी इसवी सन 1707 ते आपल्या मृत्यूपर्यंत 15 डिसेंबर 1749 पर्यंत राज्यकारभार चालविला. आज देखील साताऱ्याची गादी ही थोरली गादी म्हणून ओळखल्या जाते. राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांनी संभाजी या आपल्या मुलाला कोल्हापूरच्या गादीवर बसवलं. शाहू महाराज 1749 साली निपुत्रक वारले. त्यांच्या माघारी ताराबाईचा नातू दत्तकपुत्र रामराजा गादीवर आले. नानासाहेब पेशवे यांच्या मनात सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या दत्तक मार्गाने एकत्र करण्याचा मानस होता, पण त्याला खुद्द शाहू महाराजांचा विरोध होता. संभाजी यांचे नाव ज्यावेळी पुढे आले त्यावेळी ताराबाईंनी रामराजा या आपल्या नातवाला शाहू महाराजांच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक दिलं. त्यामुळे नानासाहेब पेशवे यांचे मनसुबे बाळगले. शाहू महाराजांच्या पश्चात राज्य जरी छत्रपतींचे होते तरी सत्ता पेशव्यांच्या हाती आली होती. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. साताऱ्यांचे उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंश मानण्यात येतात. काँग्रेस पक्षाचे ते खासदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ते तिसऱ्यांदा निवडणुकीत विजयी झाले, परंतु राजीनामा देत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आता युवराज संभाजीराजे छत्रपती. सध्या कोल्हापूर संस्थानाची धुरा शाहू महाराज दुसरे यांच्या हाती आहे. युवराज संभाजीराजे त्यांचे चिरंजीव आहेत. 11 फेब्रुवारी 1971चा त्यांचा जन्म. कोल्हापूर आणि राजकोट इथं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं असून 2009ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला. पुढे भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2016 साली राष्ट्रपती नियुक्त म्हणून संभाजीराजे राज्यसभेवर गेले. राज्यसभेवर जाणारे ते पहिले कोल्हापूरचे खासदार होते. संयमी आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे स्वभाव विशेष आहे. आपल्याला ही माहिती कशी वाटली? आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका.